सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ड. भेंडीची भाजी किंवाच मसाला भेंडी. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी एका भेंडीचे 2-3 तुकडे करून घेतले होते, म्हणजेच भेंडी चिरून घेतली होती. आणि भेंडी चिरल्यानंतर त्याही भेंडीला अजून असं थोडंसं कापून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला जाईल आणि आपले मसाले भेंडीची भाजी बनेल. भेंडी चिरून घेतल्यानंतर इथे मी आता कांदाही चिरून घेतलेला आहे आणि कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. तर आता आपण इथे कांदा भाजून घेऊया. मी एक कढाई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचं आणि एकदम मीडियम गॅसवरच कांदा भाजून घ्यायचा. आणि मी खूप साऱ्या रेसिपीज या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याही नक्की पहा. तर आता इथे कांदा हलवून घ्यायचा आणि थोडासा कांदा त्यामधून काढून घ्यायचा, एकदम थोडासा भाजायचा आणि काढून ठेवायचा. त्यानं आपली गवारची भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता, हा कांदा मी मोठा चिरून घेतलेला आहे, जो गवारीची भाजी तयार झाल्यानंतर टाकण्यासाठी घेतलेला आहे तो. तर खूपही नाही भाजायचा हा कांदा, लगेच काढून ठेवायचा. आणि त्याच्यानंतर मी इथे गवारीच्या भाजीसाठी जो कांदा घेतलेला आहे तो आता इथे आपण नीट भाजून घेऊया. तर मी इथे साधारणपणे 3 कांदे घेतले होते. मी इथे 2 कांद्यांचे गवारच्या भाजीमध्ये टाकणार आहे आणि 1 कांदा भाजी तयार झाल्यानंतर टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता इथे आपला कांदा नीट भाजत आहे आणि जो दुसरा कांदा होता तो मी काढून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपण भेंडी नीट भाजून घेऊया तेलामध्ये. साधारणपणे 75% भेंडी इथेच आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच आपण त्याची भाजी बनवायची आहे. तर भेंडी इथे भाजण्यासाठी मी अजून 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आता भेंडी भाजून घेतल्यानंतर मी इथे भाजलेला कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे प्युरी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभर दही घालून घ्यायचं. आणि आता ते नीट हलवून घ्यायचं आणि एकदम 4 ते 5 फोडी ठेवायच्या भाजी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता कांद्याची, टोमॅटोची आणि दह्याची प्युरी केलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर तीही तुम्ही वापरू शकता, परंतु मी इथे लसूण आणि आलं बारीक करून घेणार आहे आणि ते तेलामध्ये घालून घेणार आहे. आणि तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर ती घातली तरी चालेल. तर अजून मी इथे तेल घालून घेतलं आहे 2 पळ्या. तर साधारणपणे 5 ते 6 चमचे तेल इथे घालावे लागते. आता इथे आलं लसूण आपण नीट भाजून घेऊया. आणि गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे, खूप फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही. त्यानंतर इथे मी आता धना पावडर घालून घेतलेली आहे थोडीशी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवॉइड केली तरी चालेल.
आणि आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे, कारण तुम्ही जर गॅस फुल केला तर तुमचा मसाला करपेल. त्याच्यानंतर मी ते हळद घालून घेतलेले आहे. हळद नाही, तो किचन मसाला होता, माझ्याकडून चुकून हळद मी बोलले. आता इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे, तर मी 2 चमचे इथे लाल तिखट घातलेला आहे. आणि आता आपण इथे दही घालून घेतलेलं आहे. मी जी दह्याची प्युरी बनवली होती ती इथे घालून घेतलेली आहे. आणि आता ते नीट मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस मी इथे एकदम कमीच ठेवलेला आहे, जेणेकरून सर्व गोष्टी नीट शिजतील. आता हा मसाला नीट तळून घ्यायचा. आणि तुम्ही यापूर्वी कधी भेंडीची मसाला भाजी बनवली आहे का, हेही मला कॉमेंटमध्ये सांगा. आता मी इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला होता मगाशी. त्याचबरोबर मी धनिया पावडरसुद्धा घातलेले होते. आता साधारणपणे 2 ते 3 मिनिटे नीट हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. तेल सुटायला लागल्यानंतर आपण इथे भेंडी घालून घ्यायची. आणि जो थोडा कांदा ठेवला होता तोही घालून घ्यायचा. आणि जे थोडंसं टमाटर ठेवलं होतं तेही घालून घ्यायचं. आणि नीट मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस मिडियमच ठेवायचा. आता मी इथे टोमॅटोही घालून ठेवलं होतं. जे टोमॅटो आधी घातलं होतं त्यातून मी जे थोडंसं टोमॅटो ठेवलं होतं तेही आता मी इथे घालून घेतलेलं आहे. आणि एकदम थोडंसं पाणी ओतायचं. तुम्ही पाणी स्किप केलं तरी चालेल, परंतु मी ते थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता शिजण्यासाठी साधारणपणे 5 ते 7 मिनटं ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती भारी कलर आलेला आहे, परंतु हे मी नाईटला शूट केल्यामुळे एवढा रंग क्लिअर दिसत नाही. आता त्याच्यानंतर मी ते कस्तुरी मेथीही घालून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.